माझ्यासोबत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आहेत आणि सदाभाऊ खोत आहेत। तुम्ही उद्या दोघेही मरकडवाडीला जात आहात। शरद पवार जाऊन आलेले आहेत आणि उद्या तिथे नाना पटोले पण जाणार आहेत। काय कशी भूमिका आहे? बघा, शरद पवार त्या गावात गेल्यामुळं त्या गावाची मनस्थिती पूर्णपणे खराब झालेली आहे। ही पीडा आमच्या गावात का आली, कशासाठी आली, तर तुम्ही या गावामध्ये आलं पाहिजे असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे। पवारांचं स्टेटमेंट असं होतं की इथल्या गावकऱ्यांची इच्छा आहे की बॅलेटवरती मतदान घ्यावं। आता त्या गावातल्या बहुसंख्य लोकांचं म्हणणं आहे की हे चुकीच्या पद्धतीनं स्टेटमेंट करतायत, चुकीच्या पद्धतीनं हे आंदोलन उभा करतायत, तर तुम्ही आमच्या गावामध्ये या। तर आता त्यांचं बोलावून आलं तर आम्हाला जावंच लागेल ना। उद्या सकाळी आम्ही 11 वाजता मार्कडवाडीमध्ये जातोय। हे मार्कडवाडी गाव खूप चांगलं गाव आहे, क्रांतिकारी गाव आहे, लढणारं गाव आहे, प्रस्थापितांच्या विरोधात लढणारं गाव आहे। 75 ते 80% धनगर समाज त्या गावामध्ये राहतो। मराठा समाजाची काही घरं आहेत आणि इतर बहुजन मागासवर्गीय समाजाची काही घरं आहेत। मुळामध्ये आपण सगळ्यांनी विचार हा केला पाहिजे की प्रस्थापितांच्या विरोधामध्ये गेले अनेक दशकं तिथला धनगर समाज लढतोय। मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये तिथल्या लोकांची पहिल्यापासूनची भूमिका राहिलेली आहे आणि आता मोहिते पाटील आणि तिथली लोक एकत्र झाल्याच्या नंतर लोकांनी विरोधात मतदान केलं आहे। आता तुम्ही सांगायचं काय तर ईव्हीएमला तुम्ही दोष देताय, तर त्याबद्दल मी आणि सदाभाऊ खोत उद्या तिथं जाऊन त्या लोकांचं नेमकं म्हणणं काय आहे ते महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे। आता एकच बाजू येते ना तुमच्या समोर, एकच बाजू लावून धरलेली आहे, तर दुसरी बाजू काय आहे ती सुद्धा महाराष्ट्राला कळाली पाहिजे। म्हणून आम्ही दोघं उद्या सकाळी 11 वाजता मार्कडवाडीला जातोय। भाऊ, शरद पवार जाऊन आलेले आहेत, उद्या नाना पटोले जात आहेत। हे जाऊन आलेत म्हणून तुम्ही जाण्याचा निर्णय घेतला? नाही, ते इंडियातनं पहिल्यांदा भारतात आले आणि त्यांना गावगाडा कळाला। पहिल्यांदा ते गावगाड्यातले माणसं काय आहेत बघायला आले आणि गावगाड्यातल्या माणसांनी आम्ही काय आहे हे त्यांना पहिल्यांदा दाखवलं की आम्ही सुद्धा लढाऊ आहोत, स्वाभिमानी आहोत, सन्मानानं जगता आहोत। आणि म्हणून त्यांना गावगाड्याच्याकडं लोटांगण घालत जावं लागलं। आणि म्हणून मला वाटतं की उद्या त्या गावगाड्यानं आम्हाला बोलवलं आहे की आम्ही मतदान विकासाला केलं आहे, कारण आमदार राम सातपुत्यांनी त्या गावाचा विकास केलेला आहे आणि ते गाव नेहमी प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढणारं गाव आहे। अरे मला त्या गावानं मतदान दिलं आहे मोहिते पाटलांच्या विरोधात आणि ते बी लीड दिलं आहे। लक्षात आलं का तुमच्या? माझा वटा फाटला, ते पवाराला कळलं नाही। पवाराचा मतदारसंघ आणि लीड कुणाला? त्या गावात सदाभाऊला। आणि तिथं पवार गेलं सांगायला तुम्ही माझं, तुम्ही अरे किती बी छतीवर रडली, खणून छतीव घेतलं तर कसं दुसऱ्याचं लेकरू आपलं म्हणता येईल? नाही म्हणता येत। हे पवाराला कळायचं कवा? तुम्ही तिथून निवडणूक लढवली, तुमचा अनुभव कसा राहिलेला आहे तिथे? नाही, ते गाव मी निवडणुकीला उभा राहिलो 2014ला। मी अपक्ष उभा होतो त्या गावातले। आता पडळकर साहेबांनी सांगितलं 75% धनगर समाज, भाकरी बांधून त्या माणसांनी माझा प्रचार केला आहे मतदारसंघात। मोटरसायकलवरनं एसटीनं ती माणसं फिरली ती माझ्यासाठी। आता म्हणजे जो माणूस माहित्यांच्या बाजूला जातो त्याला विरोध करायची परंपरा त्या गावची आहे। काय आता मी कुठनं उभा राहिलो जाऊन? सांगली जिल्ह्यातनं। म्हणजे पर मुलकातला माणूस तिथं गेला आणि त्याला ती माणसं जर लीड देत असतील तर याचा अभ्यास पवार साहेबांनी करायला पाहिजे। पडळकरजी, एकीकडे तुम्ही उद्या जात असला तरी जतची जरी परिस्थिती आपण पाहिली तर सरकारच्या वतीनं मुख्यमंत्र्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत का? हा, जतच्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांनी पोलीस प्रशासनाला कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। मी स्वतःही काल SP सांगली यांच्याशी बोललो आहे, DYSP जत यांच्याशी बोललो आहे आणि सर्व शिवप्रेमींना आपल्या माध्यमातून आव्हान आहे की आपण संयम बाळगावा। जो कोणी अपमान छत्रपती शिवाजी महाराजांचा या राज्यामध्ये करेल त्याला त्याच्या पद्धतीनं कारवाई करण्याची व्यवस्था ही राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाईल, त्यामुळे आपण संयम बाळगावा। जयंत पाटील यांनी पहिल्याच दिवशी आपण पाहिलं होतं तर बहिष्कार टाकला होता, शपथ घेतली नव्हती। आज अखेर त्यांनी शपथ घेतलेली आहे, कसं पाहता? मला एकंदरीत त्यांच्या वागण्यावरून असं वाटतंय ते पूर्णपणे लाजलेले आहेत। 11,000 मतांनी विजय झाल्यामुळं जयंत पाटलांना जरा थोडीफार लाज वाटली असेल आणि कदाचित ते आता EVMचं आंदोलन मार्कडवाडीत पण ते गेले होते आणि ते कदाचित राजीनामा देणार असतील, ते शपथ घेतील असं मला अजिबात वाटत नाहीत। गेले अनेक वर्ष ते या सभागृहामध्ये काम करतायत आणि स्वतःला ते लोकनेते समजतात, राज्याचे मुख्यमंत्री पदाचे ते उमेदवार होते आणि त्यामुळं ते निश्चितपणे शपथ घेणार नाहीत आणि आमदारकीचा राजीनामा घेतील आणि पुन्हा एकदा तिथं मतदान होईल असं मला एकंदरीत त्यांच्या वागण्यावरून वाटतंय।
तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. प्रकाश आंबेडकर यांनी देखील पत्र लिहिलेलं आहे आणि मरकडवाडी संदर्भात आपण पाहतोय की तिथे मोठ्या प्रमाणामध्ये वोटिंग कशी झाली असं देखील ते विचार. नाही, तिथं जेवढी माणसं त्या गावात राहते ती पृथ्वी तलावर जे तिथं राहायला आहेत जिवंत माणसं त्यांनी मतदान केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की आता जनगणना बी कुणाला पाहिजे असली तर करावी. खूप धन्यवाद. तर आपण पाहतोय की सरकारच्या वतीनं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे उद्या मरकडवाडीला जात आहेत, तर दुसरीकडे नाना पटोले देखील उद्याच्या दिवसाला मरकडवाडीमध्ये जात आहेत. मात्र EVMच्या विरोधात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने विरोध दर्शवण्यात आलेला होता आणि तिथल्या लोकांनी बॅलेट पेपरवरती मतदान करण्याचा निर्णय देखील घेतला होता. मात्र आता यालाच सरकारच्या वतीनं उद्या गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे देखील मरकडवाडीमध्ये जाणार असल्याची माहिती मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद नाईकसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई.